हा अरे नित्या, मी काय म्हणतो, तुम्ही सुरू करा. नाही अरे मी नाही येत. अरे का म्हणजे काय? अरे ती भक्तीची आणि आबांची टेबल टेनिसची टुर्नामेंट सुरू होणार आहे आता घरात. हे? मी कसला खेळतोय? अरे मी त्यांचा तो टेबल टेनिसचा बॉल असतो ना, दोघांपैकी मला त्यांच्याकडे कोण जास्त वळवतंय यावर त्यांच्या मॅचचा निकाल लागतो. हा. नाही खरं तर मॅचचा निकाल लागतच नाही. अरे यांना मॅचचा निकाल लावायचाच नसतो रे, नुसती चर्चा करायची असते. आणि त्या तुला सांगतो, आपला पोटापाण्याचा जो व्यवसाय आहे ना, तो यांचा छंद आहे. यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे की प्रॉब्लेम ही सोडवायची गोष्ट आहे. पण नाही, मुळात यांना प्रॉब्लेम सोडवायचा नसतोच. अरे प्रॉब्लेम असेल तर तो सुटेल ना. आमच्या घरात प्रॉब्लेम कसा असतो माहितीये? जेवणाच्या ताटात वरणाखाली भात अडकलाय, वरून तूप सांडलंय, आता भात कसा काढू? एक्झॅक्टली. आणि तुला आणखी एक गंमत सांगू का? मी आता अशा कुतळक्या करत बसलोय ना, त्यातला बराचसा भाग माझे वडील आणि माझी बायको मागे उभं राहून चोरून ऐकतायत. तेव्हा ओव्हर अँड आउट. बाय. ऐकलत ना? चला उरकून टाकूया आपली चर्चा. करायची सुरुवात. येस. नाही नाही, काय 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 करायची काय काय झालं? काय 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 करायची नाही. आज आमचं काय ठरलेलं होतं की आम्ही दोघांनी एकमेकांच्या तक्रारी एकमेकांना लिहून द्यायच्या. हा. बरोबर आहे. तर मी माझ्या तक्रारी हिला लिहून दिल्या, हिने मला काही लिहून दिलेलं नाहीये. का ग? नाही म्हणजे माझ्या तक्रारींवर विचार करायला हिला मात्र 2 दिवस आणि माझी मात्र अशी सरप्राईज टेस्ट, हे मला चालणार नाही. म्हणजे आता काही करायचं नाही? काय काय करायचं. चला निघा. मी निघतो. चला. पण माझी यांच्याविषयी काहीच तक्रार नाहीये. बघ बघ बघ, मी घरामध्ये हिच्याशी किती चांगला वागतो. नाही 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 तसं नाही. यांच्या तक्रारी वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की मला वेगळ्या तक्रारी लिहून द्यायची गरज नाहीये. कसं ते सांगते. आबांनी माझ्या एकूण 36 तक्रारी लिहिल्या आहेत. 36? हो. रात्रभर चालेल हा आपली मॅच. आणि तसं होऊ नये म्हणून मी या तक्रारींचे 3 गट केलेत. गट? हा. त्यातला पहिला गट आहे कोकरू गट. कोकरू म्हणजे? कळेल, आधी तक्रारी तर वाचू दे. हम्म. सकाळी दूधवाल्याने बेल वाजवली की दार उघडायला भक्ती उठत नाही, राहुलला उठावं लागतं. हम्म. सकाळचं चहा अंडी उकडणं राहुलच करतो, अंथरूण घालणं काढणं राहुललाच करावं लागतं. हम्म. अरे म्हणजे काय, तुझे कपडे लॉन्ड्रीत गेले आहेत की नाही याकडे बरेचदा लक्ष नसतं माझं. किंवा मी उशिरा आले किंवा पेपर तपासत बसले तर तुला वाढून घ्यावं लागतं. मग हे भक्तीमुळे राहुलला भक्तीमुळे आणखी 5-6 तक्रारी आहेत. तर ह्या सगळ्या तक्रारी मी कोकरू गटात घेतल्यात. ओके. यावर तुझं काय म्हणणं आहे? हा. उगाच विचार केल्यासारखं दाखवू नकोस हं? हे विचार नाही करत आहे, खास सुटली म्हणून डोकं खाजवतोय फक्त. ए नाही, पण ह्यातली एक तरी तक्रार खोटी आहे का? नाही आबा, हे खोटं आहे असं म्हणतच नाहीये मी. मग झालं तर. हे सगळं खरंच आहे. हा. पण यावर तुझी काही तक्रार आहे का राहुल? अरे बोल ना, आता बोल. आता काय तिने काय तुला पासवर्ड घातलाय? काही बोलणार नाही का बिचारा, घाबरतो तुला. हे बघ, हेच ते. अरे यांचं तसं नाही. हल्लीच्या प्रत्येक बापाची अशी ठाम समजूत असते की आपला मुलगा म्हणजे एका डेंजर बाईच्या हातात सापडलेलं गरीब बिचार कोकरू आहे आणि ती डेंजर बाई त्या कोकराला भयंकर छळत असते. एकदा का ही समजूत पक्की झाली ना की मग मुलाने घरात काहीही काम केलं की यांना काय वाटतं, ही डेंजर बाई ह्या कोकराला छळते आणि म्हणून मग हे अशा कोकरू गटाच्या तक्रारी करत राहतात. मी काय म्हणतोय, माझ्या बाबतीतल्या ज्या काही तक्रारी आहेत त्या आपण नंतर बघू. हा? आता बाकीच्या तक्रारी उरकून घेऊ. ह्या का नको? अहो, नाही नको असं म्हंटल का मी आबा? मग? मी काय म्हणतोय, गणेशोत्सवात नाही का मिरवणुकीला आपण म्हणतो, अरे लक्ष्मी रोडचे गणपती आधी काढून घे, कुंटेकरचे येतील मागणं, तसं. नाही बरोबर काय? नाही, नाही, बरोबर, हे नाही बरोबर करायचं. नाही. करायचंच ना? नाही, नाही, बरोबर. हे हा. करायला पाहिजे. ओके, कंटिन्यू. उगाच काही गणेशोत्सव हो, झालं. तर आबांनी मला सांगावं, हा लहान असताना घरची कामं करायचं का? काय काय करायचं, घरची सोड, स्वतःची कामं कधी केलेली नाही हा? त्यांनी. तू हे कधी बोलायचं नाही तुला? बोललो ग बाई, 1000 वेळा बोललो, धपाटे मारले, शिव्या घातल्या, काही उपयोग नाही. एकदा गंमत सांगतो तुला. एकदा याची आई माहेरी गेली होती आणि मला थोडस बरं वाटत नव्हतं, तर यांनी ना पोळीला चटणी वगैरे लावून असा रोल करून मला आणून दिला होता. नंतर कर काय, ती शाबासकी नंतर दे, आधी पुढचा आई. तर चटणी म्हणून याच्या आईने फ्रीज मध्ये ठेवलेली मेहंदी यांनी पोळीला लावून मला आणून दिली होती.
पुढचे 10 दिवस शेजारी पाजारचे लोक विचारत होते काय आबा कुठे तोंड लाल करून आला हे गाढव कुठले. मग आता तोच माणूस जर दडपे पोहे करू शकतोय मग हे तक्रारी का करतायत हं? कारण ह्यांना माझा मत्सर वाटतो. अगं मत्सर का वाटे वाटतो काय लग्न झाल्यावर पहिल्या 6च महिन्यात जेव्हा तू माझं ऐकून घरातली कामं करायला लागलास ना तेव्हा यांच्या लक्षात आलं की गेल्या 35 वर्षात आपल्या मुलाला सुधारवणं जे काय आपल्याला जमलेलं नाही ते मी 6च महिन्यात करून दाखवलं. अरे ही पराभवाची भावना यांना सहन करणं जड जात आहे ना म्हणून यांना माझा मत्सर वाटतो. म्हणजे बघ आई वडिलांनी सांगितलेली कामं केली की पोरग थेट श्रावण बाळ हं? आणि बायकोनी सांगितलेली कामं केली की कोकरू. यांच्या या अशा तक्रारी ऐकल्या ना की मग मला राग येतो. मी भांडते पण भांडत जरी मी असले तरी जबाबदार शेवटी आबाच आहेत की नाही. अरे नाही बघ, माझं काही चुकत असेल तर सांग